आपली खुर्ची सोडायला तयार नाही तर जवान अवघ्या 22 ते 25 वर्षांमध्ये घरी पाठवला जातो। तर चला मित्रांनो, प्रश्न विचारण्याची वेळ झालेली आहे। आजचा प्रश्न आहे, काय खरंच योग्य होत आहे अग्निवीरांसोबत? भारतासाठी सीमेवर उभा राहणारा जवान अवघ्या 22 ते 25 वर्षांमध्ये घरी पाठवला जातो, पण देश चालवणारे अनेक नेते 70, 75, अगदी 80 वयापर्यंत सत्तेत राहतात, आपली खुर्ची सुद्धा सोडायला तयार नसतात। अग्निवीरांना वर्षाला फक्त 4,76,000 ते 6,92,000 रुपयापर्यंत पॅकेज दिले जाते आणि 4 वर्ष पूर्ण झाल्यावर एक रकमी सुमारे 11 लाख रुपये दिले जातात। ना पेन्शन, ना कॅन्टीन सुविधा, ना वैद्यकीय सुविधा। म्हणजे देशासाठी सेवा करा आणि मग स्वतःचा संघर्ष स्वतः करा। 4 वर्षानंतर अनेक अग्निवीर पुन्हा नोकरीसाठी रांगेत उभे राहतात। कित्येकांचं आयुष्य पुन्हा शून्यातून सुरू होतं आणि दुसरीकडे एखादा व्यक्ती एक दिवस जरी आमदार झाला तरी त्याला पेन्शन, कॅशलेस सुविधा, एसटी प्रवास आणि रेल्वे प्रवास मोफत आणि कुटुंब निवृत्ती वेतन अशा भरभक्कम सोयी सुविधा एका आमदाराला दिल्या जातात। एकीकडे आपले वयोवृद्ध नेते जसे की नरेंद्र मोदी वय वर्ष 75, राजनाथ सिंह वय वर्ष 74, एस जयशंकर वय वर्ष 71 वर्ष, 70 प्लस झाले तरी रिटायरमेंटचं नाव नाही, आपली खुर्ची सोडायला तयार नाही। पण 22 वर्षाच्या जवानाला सांगितलं जातं, आता तू घरी जा। देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्यांना भविष्याची हमी नाही आणि सत्तेत बसणाऱ्यांना आयुष्यभर सोयी सुविधा। तुमच्या मते हे योग्य आहे की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा अशाच राजकीय विश्लेषणासाठी।